वाचण्यासाठी कसोटी आपण करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ग्रुपमध्ये पाहणार आहोत. आधी बघणार आहोत 2ची कसोटी, नंतर बघूया 4ची कसोटी, नंतर बघूया 8ची कसोटी, त्याच्यानंतर बघूया 3ची कसोटी, त्याच्यानंतर बघूया 6ची कसोटी, त्याच्यावर बघूया 9ची कसोटी, त्याच्यानंतर बघूया 5ची कसोटी, 7ची कसोटी, 11ची कसोटी. तर त्याला प्रथमतः आपण बघू 2ची कसोटी, नंतर कोणती बघणार 4ची कसोटी, त्याच्यानंतर कोणती बघणार 8ची कसोटी. ओके, सर्व समसंख्यांना 2 ने भाग जातो. समसंख्या कोणत्या आहेत? 0, 2, 4, 6, 8. समसंख्येची व्याख्या काय? ज्या संख्येच्या एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या आहेत त्या संख्येला समसंख्या म्हणतात. सर्व समसंख्यांना 2 ने भाग जातो. म्हणजे 22 राहो, म्हणजे 248 राहो, या संख्येला किती भाग जाते? तर या संख्येला 2 ने भाग जातो. त्याच्यानंतर बघूया 4ची कसोटी. 4ची कसोटी काय म्हणते? दिलेली संख्या आहे समजा 4, 8, 4. ओके, 5, 4, 8 ही संख्या आहे, दिलेली संख्या आहे. या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला किती भाग जाते? 4. म्हणजे काय म्हणते? एकक व दशक स्थानच्या अंकाला, एकक व दशक स्थानच्या अंकाला जर 4 ने भाग जात असेल काय म्हणजे एकक व दशक स्थानच्या अंकाला 4 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला किती भाग जाते? 4 ने भाग जाते. चला तर आपण बघू, तपासून बघू. कितना भाग द्यायचा? 4. 4 एके 4 म्हणजे कितीचा भाग जाते? 1चा. 4 दोने 8 म्हणजे 2चा भाग जाते. नंतर कितीचा भाग जाते? 4 एके 4. ओके, नंतर अजून किती भाग जाते? 4 एके 4. उरले किती? 1. किती झाले? 14. 4 ते 12. उरले किती? 2. कितीचा भाग जाते? 7. 4 7 28. म्हणजे काय म्हणते? आपल्याला फक्त एवढं तपासायचं की दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाला कितने भाग जात असेल? 4 ने भाग जाते. तर या पूर्ण संख्येला कितने भाग जाते? 4 ने भाग जाते. त्याच्यानंतर बघूया 8ची कसोटी. 8ची कसोटी काय म्हणते? दिलेली संख्या आहे एखादी, दिलेली संख्या एखादी, दिलेल्या संख्या आहे काय? एखादी ही दिलेली संख्या, या संख्येतील एकक दशक शतक या 3 अंकांना मिळून जर 8 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला कितना भाग जाते? 8 ने भाग जाते. काय म्हणते? दिलेल्या संख्येतील एकक दशक शतक कोणते आहेत? ही एकक दशक शतक या संख्येला जर कितना भाग जात असेल? 8. तर या पूर्ण संख्येला कितना भाग जाते? 8 ने भाग जाते. 8 ने भाग देऊ 8 सका 48, 8 एक 8. एकक दशक याला भाग जर केला तर या पूर्ण संख्येला सुद्धा कितना भाग जाते? 8 ने भाग जाते. बघून 8 ने भाग 2 8 एक 8, 8 दोन्ही 16. 16 म्हणजे किती उरले? 7 उरले. 8 9 72, 73 74 म्हणजे किती उरले? 2 8 3 24. उरला किती? 1 झाले. 8 एक 8, 8 6 14, 8 8 64. कितीचा भाग जाते? 1 चा भाग जाते. म्हणजे काय म्हणजे एकक दशक स्थान, एकक दशक शतक या 3 अंकांना मिळून जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. आपलं फक्त बघायचं एक दशक शतक स्थानच्या अंकाला 8 ने भाग जाते का? तर जाते. म्हणजेच या पूर्ण संख्येला किती गेला भाग जाते? 8 ने भाग जाते. प्रथमचा आपण कसोटी बघितली 2ची. ज्या संख्येच्या एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने भाग जातो. 4ची कसोटी काय म्हणजे? ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी जर 4 अंकाला जर कितना भाग जात असेल? 4 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला कितना भाग जाते? 4 ने भाग जाते. 8ची कसोटी काय म्हणते? एकक दशक शतक या 3 अंकांना मिळून जर 8 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला कितना भाग जाते? 8 ने भाग जातो. त्याच्यानंतर आपण बघूया 3, 6 आणि 9ची कसोटी. हे 3, 6 आणि 9. 3ची कसोटी काय? दिलेली संख्या आहे. समजा दिलेली संख्या कोणती आहे? 29, 34 आणि 12 ही दिलेली संख्या आहे. ओके, 29, 34, 12 ही दिलेली संख्या. या संख्येच्या अंकांची बेरीज जर केली आणि या बेरीजला जर 3 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला कितना भाग जाते? 3. म्हणजे काय म्हणते? ही दिलेली संख्या आहे. ओके, या संख्येच्या अंकाची बेरीज केली 2, 9, 3, 4, 1 आणि 2. हे या संख्येच्या अंकाची बेरीज जर केली आणि या बेरीजला जर 3 ने भाग जात असेल 2 9 11, 11 3 14, 14 18, 18 19, 19 2 21 दिलेली संख्या. या संख्येला जर अंकाच्या बेरीज केली आणि या बेरीजला जर किती भाग जात असेल? 3 भाग जात असेल
तीस सात 21. तर या पूर्ण संख्येला किती भाग जाते? 3 भाग जाते. 3 भाग दोन बघू. 3 एका 3 पुढचा 3 9 27. उरले किती? 2 किती झाले? 23 झाले. 3 7 21 22 23 उरले किती? 2 किती झाले? 24. 8 1 24. भाग जात नाही म्हणून एक चा किती दिला? 0चा 3 चौक 12. म्हणजे काय म्हणते? दिलेली संख्येची अंकाची बेरीज केली आणि या अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला किती भाग जाते? 3 ने भाग जाते. साहजिक कसोटी काय म्हणते? दिलेली संख्या ही समसंख्या पाहिजे, कितीही मोठी राहू. दिलेली संख्या ही समसंख्या पाहिजे आणि त्याच्या अंकाची जर बेरीज केली त्या अंकाच्या बेरजेला किती भाग गेला पाहिजे? 3 ने भाग गेला पाहिजे. तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जाते? 6 ने भाग जाते. समजा आता ही संख्या घेऊ, 29 34 12 ही संख्या घेतली समजा आणि या संख्येच्या ही संख्या कशी संख्या? ही संख्या समसंख्या. ओके, या समसंख्या आता या संख्येच्या अंकाची जर बेरीज केली आणि या संख्येच्या अंकाची बेरीज केली आणि या संख्येला जर 3 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो. माझी डेफिनेशन काय म्हणतो मी समजत आहे का? काय म्हणते? दिलेली संख्या ही समसंख्या पाहिजे आणि यांच्या अंकाची बेरीज जर केली, यांच्या अंकाची बेरीज केली आणि या अंकाच्या बेरीज जर 3 ने जर भाग जातील या पूर्ण टोटल संख्येला किती भाग जाते? 6 ने भाग जाते. आपण याची बेरीज आधीच केलेली आहे आणि याला 3 ने भाग गेलेला आहे म्हणजे याला 6 ने सुद्धा भाग गेला पाहिजे. डेफिनेशन मध्ये एक्स्ट्रा काय आहे? तर एक्स्ट्रा आहे फक्त ही संख्या कोणती पाहिजे? समसंख्या पाहिजे. ओके, चला तर बघूया आपण भाग. 6 1 7 6 3 18 6 चौक 24 24 ला 4 उरले किती? 5 उरले किती झाले? 53. 6 8 48 उरले किती? डबल 5 उरले किती झाले? 54 झाले. 6 9 54. एकला भाग जाते का नाही म्हणून किती घेतला? 0 घेतला. 6 2 12. साहजिक कसोटी काय म्हणते? साहजिक कसोटी म्हणजे दिलेली संख्येमध्ये एकच स्थानी म्हणजे समसंख्या पाहिजे. समसंख्या म्हणजे इथे 2 असू शकते, 4 असू शकते, 8 असू शकते, इथे 0 असू शकते आणि त्यांच्या अंकाच्या बेरजेला किती भाग गेला पाहिजे? 3 ने भाग गेला पाहिजे. त्या संख्येला 6 ने भाग जातो. 9ची कसोटी काय म्हणते? आता 9ची कसोटी हीच आहे. 9ची कसोटी म्हणजे एखादी दिलेली संख्या आहे, हे समजा एखादी दिलेली संख्या आहे, या संख्येच्या अंकाची बेरीज जर केली आणि हे 9 किंवा 9च्या पटीत असेल तर त्याला किती भाग जाते? 9 ने भाग जाते. 9 2 2 18 9 36 याची बेरीज केली की झाली 36 झाली. 9 चौक 36. तर याला सुद्धा 9 ने भाग जाते. याच्या डेफिनेशन मध्ये फरक काहीच नाही. 2ची कसोटी काय म्हणते? ज्याच्या एक दिलेली संख्या आहे त्याच्या अंकाची बेरीज जर केली जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जाते. साहजिक कसोटी काय म्हणते? दिलेली संख्या कोणती पाहिजे? समसंख्या पाहिजे. समसंख्या असल्यानंतर त्यांच्या अंकाची बेरीज जर केली तर त्या संख्येला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो. आणि 9ची कसोटी काय म्हणते? दिलेल्या संख्या आहे त्यांची बेरीज जर केली, ही जर 9च्या जर याच्यामध्ये येत असेल म्हणजे बेरीज जर 9च्या पाड्यामध्ये येत असेल त्या पूर्ण संख्येला किती भाग जाते? 9 ने भाग जाते. त्याच्यानंतर बघूया आपण 5ची कसोटी, 7ची कसोटी, त्याच्यानंतर बघूया 11ची कसोटी. पाच 7 11. 5ची कसोटी काय म्हणते? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी किती पाहिजे अंक? 0 किंवा 5 हे अंक असतील तर त्या संपूर्ण संख्येला किती भाग जाते? 5 ने भाग जाते. उदाहरणार्थ दिलेल्या एकक स्थानी 5 किंवा 0 हे अंक असतील तर या पूर्ण संख्येला किती जाते? भाग 5 ने भाग जाते. 7ची कसोटी काय म्हणते? 7ची कसोटी अशी म्हणते, समजा दिलेली एखादी संख्या आहे, ती संख्या त्याच्या एकक स्थानच्या अंकाची जर दुप्पट केली, 6 2 12, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट केली आणि उरलेल्या संख्या यामधून जर वजाबाकी केली, त्यांची वजाबाकी केली, वजाबाकी ही 0 किंवा 7च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जाते? 7 ने भाग जाते. काय म्हणते? दिलेल्या संख्येच्या अंकाच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट केली आणि उरलेल्या संख्येच्या त्यामधून वजाबाकी केली आणि ती वजाबाकी 0 किंवा 7च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जाते? 7 ने भाग जाते. तुम्हाला 7ची कसोटी समजली असेल. त्याच्यानंतर बघूया 11ची कसोटी. 11ची कसोटी काय म्हणते? समजा दिलेली एखादी संख्या आहे, ओके, दिलेली एखादी संख्या आहे त्याच्या विषम स्थानाच्या अंकाची बेरीज केली. समजा हे विषम स्थानाची अंकाची बेरीज केली 3 ने 4 4
7 11 आणि समस्थानाच्या अंकाची बेरीज केली 5 आणि 4 9 9 आणि 2 11 आणि याची या दोघांची मिळून जर वजाबाकी केली, वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जाते 11ने भाग जाते. 11ची कसोटी काय म्हणते? 11ची कसोटी काय म्हणते? विषम स्थानांच्या अंकाची बेरीज 3 आणि 4 4 आणि 7 11 विषम स्थानांच्या अंकाची बेरीज आणि समस्थानाच्या अंकाची बेरीज 4 आणि 5 आणि 4 9 9 आणि 2 11 या दोघांची जर वजाबाकी केली, वजाबाकी ही 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जाते 11ने भाग जाते. त्याच्यानंतर आपण बघू, हे जर तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. नुसता अजून एक सांगतो. 5ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जाते 5ने भाग जाते. 7ची कसोटी काय म्हणते? एकक स्थानच्या अंकाची जर दुप्पट केली, एकक स्थानच्या अंकाची दुप्पट केली आणि त्यांच्यामधून उरलेल्या संख्येची वजाबाकी केली आणि वजाबाकी हे 0 किंवा 7च्या पटीत असेल, 0 किंवा 7 असेल किंवा 7च्या पटीत असेल तर त्या संख्येला किती भाग जाते 11ने भाग जाते, 7ने भाग जाते. त्याच्यानंतर 11ची कसोटी काय म्हणते? दिलेल्या विषम अंकाची बेरीज, विषम अंकांची बेरीज आणि समस्थानाच्या अंकांची बेरीज करून या दोघांची जर वजाबाकी केली, वजाबाकी हे 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला किती भाग जाते 11ने भाग जाते. त्याच्यानंतर आपण बघू 12ची कसोटी, 15ची कसोटी आणि 36ची कसोटी. 12 15 आणि 36 जे दोन कसोट्या सॅटिस्फाय करते, एक 4ची आणि 3ची, त्या संख्येला कितने 12ने भाग जातो. उदाहरणार्थ 4 आणि 8 28 ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 8 12 12 आणि 3 15 15 आणि 4 19 आणि 20 20 आणि 12ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्या दोन सॅटिस्फाय करत असेल 3 किंवा 4ची कसोटी तर त्या संख्येला किती भाग जाते 12. 15ची काय म्हणते? ज्या संख्येला 3 आणि 5ची कसोटी सॅटिस्फाय करत असेल त्याला 15ने भाग जाते. 36ची काय म्हणते? ज्या संख्येला 9 आणि 4ची कसोटी सॅटिस्फाय करत असेल तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जाते तर 36ने भाग जाते. 4ची कसोटी 12ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येला जी कसोटी 4 आणि 3 ह्या दोन्ही कसोटी सॅटिस्फाय करत असल्या या दोन्ही संख्येनं भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने भाग जाते. 15ची कसोटी काय म्हणते? त्या संख्येला 3 आणि 5ने भाग जात असेल त्या पूर्ण संख्येला किती भाग जाते 15ने भाग जाते. 36ची काय म्हणते? 9 आणि 4 या दोन्ही कसोटीनं भाग जात असेल तर त्याला किती भाग जाते तर 36ने भाग जाते. उदाहरणार्थ 144ला 9ने भाग जाते, 4 आणि 4 8 आणि 1 9 9 केले 4 जे एक स्थानी व दशक स्थानी ज्या संख्येला 4ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला किती भाग जाते 4ने भाग जाते. ठीक आहे, तुम्हाला समजले असेल. धन्यवाद.